नमस्कार, मी युवराज. स्वागत आहे तुमचं देवगिरी मराठीमध्ये. मंडळी, आजची बातमी आहे उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये लखीमपूर गावात एका 1.5 वर्षाच्या मुलाची. या 1.5 वर्षाच्या मुलाला, ज्याचं नाव सूर्यांश आहे, या सूर्यांशला जन्मतःच त्याच्या पाठीवर मणक्याच्या खालच्या बाजूला एक शेपूट आली आणि शेपूट असलेला हा बाळ आजच्या आपल्या बातमीचा मुख्य विषय आहे. आता या बाळाला थोडं चालताना, हा झोपल्यावर कुठलीही क्रिया करताना खूप त्रास व्हायचा आणि हा फार रडायचा. याला फार वेदना व्हायच्या. पण दुसरीकडे या बाळाच्या घरच्यांना, त्याच्या नातेवाईकांना असं वाटायचं, की आपल्या घरात बजरंगबलीचा, हनुमानाचा पुन्हा जन्म झालाय, त्याचा एक अवतार आलाय आणि या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. पण बाळाचं रडणं आणि त्याचा त्रास एवढा वाढला, की त्या सूर्यांशच्या वडिलांनी त्याला त्यांच्या गावातल्या दवाखान्यात दाखवलं. पण ही केस वेगळी आहे आणि गंभीर स्वरूपाची आहे, असं त्या स्थानिक डॉक्टरांनी सांगितलं आणि त्यांनी त्याच्या वडिलांना त्याला लखनौला घेऊन जाण्यास सांगितलं. त्यानंतर त्याच्या वडिलांनी लखनौला लखीमपूर येथे जे सरकारी बाह्य रुग्णालय तिथे त्यांना दाखवलं आणि सर्जन डॉक्टर अखिलेश कुमार यांनी ती केस पाहिली. त्यानंतर त्यांनी बाळाच्या बऱ्याच चाचण्या केल्या आणि त्यानंतर त्याच्या वडिलांना आणि घरच्यांना समुपदेशन केलं, की हा कुठलाच बजरंगबलीचा, हनुमानाचा अवतार नसून हे एक मेडिकल केस आहे आणि त्यामध्ये तुमच्या बाळाच्या मणक्याच्या खालच्या बाजूला जोडलेली ही शेपूट आहे आणि आता ती शेपूट जवळपास 14 सेंटीमीटर लांब झाली. जर या शेपटीला वेळीच शस्त्रक्रिया करून काढून टाकलं नाही, तर बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यानंतर सगळ्या चाचण्या करून डॉक्टरांनी 1.5 तास एकदम बारकाईने त्याची शस्त्रक्रिया केली आणि त्या बाळाच्या शरीरापासून ती शेपूट बाजूला काढली. आता सध्या ते छोटं 1.5 वर्षांचं बाळ, ज्याचं नाव सूर्यांश आहे, हा मध्ये डॉक्टरांच्या नजरेखाली आहे. त्याची प्रकृती दिवसेंदिवस चांगली होतीये आणि लवकरच त्याला डिस्चार्ज देखील देण्यात येईल. तर मंडळी, ही बातमी होती जी आज सगळीकडे सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.